सध्या एक अत्यंत रहस्यमय आणि चर्चेचा विषय समोर आला। गावातील एका विहिरीत गेल्या काही दिवसांपासून अचानक समुद्रासारख्या लाटा उसळताना दिसत आहेत। विशेष म्हणजे ही विहीर तब्बल 18 फूट खोल असून राष्ट्रीय महामार्गाजवळील असलेल्या विहिरीतील पाण्याची हालचाल पाहून स्थानिक नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे। गेल्या 4 दिवसांपासून या विहिरीत अचानक पाणी उसळताना आणि लाटांसारखी हालचाल होत असल्याचे दिसून येत आहे। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि त्यानंतर विहिरीची चर्चा संपूर्ण परिसरात सुरू झाली। विहिरीत नेमकं काय घडतंय, पाणी अचानक एवढ्या वेगाने का उसळतंय, याचं उत्तर जाणून घेण्यासाठी आसपासच्या गावामधूनही नागरिक वीरपरदा गावात येऊ लागले। दिवसभर या विहिरीजवळ नागरिकांची प्रचंड गर्दी असून अनेक जण आपल्या मोबाईलमध्ये या घटनेचे व्हिडिओ रेकॉर्ड करताना दिसले। काही गावकऱ्यांमध्ये या घटनेबाबत भीतीचं वातावरण आहे, तर काही जण यामागे भूगर्भातील हालचाली असू शकतात अशी शक्यता व्यक्त करत आहेत। वीरपरदा गावाचा परिसर भूकंप प्रवण असल्याचं सांगत काही नागरिकांनी विहिरीतील या हालचालींचा संबंध थेट भूकंपाशी जोडला। मात्र प्रशासनाने या चर्चावर तातडीने लक्ष देत या घटनेचा तपास सुरू केला। मोरबीचे जिल्हाधिकारी स्वप्नील खरे आणि जिल्हा भूवैज्ञानिक JS वाडेल यांनी प्राथमिक तपासणी केली। त्यानंतर या भागात भूकंप झाल्याची शक्यता फेटाळण्यात आली। गांधीनगर येथील इन्स्टिट्यूट ऑफ सिस्मॉलॉजिकल रिसर्च कडूनही या परिसराची माहिती तपासण्यात आली। या भागात सध्या कोणत्याही सक्रिय फॉल्ट लाईन नसल्याचे तज्ञांकडून स्पष्ट करण्यात आले। मग विहिरीत या समुद्रासारख्या लाटा निर्माण होण्यामागचं कारण काय, याबाबत तज्ञांनी एक महत्त्वाची शक्यता व्यक्त केली आहे। अलीकडे झालेल्या मुसळधार पावसामुळे या परिसरातील भूजल पातळी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याची शक्यता वर्तवली आहे। जमिनीखालील खडकांमध्ये झालेल्या मोकळ्या जागांमध्ये पाणी, गॅस किंवा नैसर्गिक वायू अडकलेला असू शकतो। भूजल पातळी वाढल्यानंतर या भागातील दाबामध्ये बदल होतो आणि त्यातून अडकलेली हवा किंवा गॅस पाण्याच्या दिशेने बाहेर पडू शकतो। ही हवा किंवा गॅस पाण्याच्या खालून वरच्या दिशेने बाहेर पडताना विहिरीच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात कंपन किंवा हालचाली निर्माण होऊ शकतात। त्यामुळे पाणी अचानक वर येताना किंवा समुद्राच्या लाटांसारखे उसळताना दिसते। दिसत असल्याचं प्राथमिक अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे। विशेष म्हणजे काही वेळ विहिरीतील ही हालचाल पूर्णपणे थांबते आणि त्यानंतर पुन्हा अचानक पाण्याला लाटा येताना दिसतात। त्यामुळे या घटनेबाबत नागरिकांची उत्सुकता आणखी वाढली। मात्र केवळ व्हिडिओ पाहून कोणत्याही निष्कर्ष काढणे योग्य नसून या घटनेमागील नेमकं वैज्ञानिक कारण शोधण्यासाठी तज्ञांकडून सविस्तर तपास सुरू आहे। गुजरात भूजल संशोधन संस्थेच्या तज्ञांकडूनही या विहिरीची पाहणी केली जात आहे। पाण्याची पातळी, भूगर्भातील परिस्थिती आणि जमिनीखालील दाब याचा अभ्यास केला जात आहे। तपास पूर्ण झाल्यानंतरच विहिरीत अशा प्रकारच्या लाटा नेमक्या का निर्माण होत आहेत याचं ठोस कारण समोर येणार आहे। दरम्यान सोशल मीडियावर या घटनेबाबत अनेक प्रकारचे दावे आणि अफवा पसरत आहेत। त्यामुळे नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले। प्रशासन आणि तज्ञांकडून मिळणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवण्याचं आवाहन करण्यात आले। सध्या वीरपरदा गावातील ही रहस्यमय विहीर नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे। विहिरीत उसळणाऱ्या या लाटा नेमक्या कशामुळे निर्माण होत आहे याचं अंतिम उत्तर वैज्ञानिक तपासानंतरच स्पष्ट होणार आहे। त्यामुळे गुजरातच्या या रहस्यमय विहिरीमागचं खरं कारण याकडे आता संपूर्ण परिसराचं लक्ष लागलं आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी नवराष्ट्रला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।